कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उद्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यालयावरती एक दिवसीय धरणे आंदोलन करतोय। हे आंदोलन करत असताना राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन केलं होतं, ज्या आश्वासनावरती शेतकऱ्यांनी यांना भरघोस मतदान केलं, ते म्हणजे सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू हे आश्वासन त्यांनी दिलं होतं। आज ती वेळ आलेली आहे। त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षानं पहिल्या टप्प्यामध्ये या राज्यातील जवळपास 152 तालुक्यामध्ये निवेदन देऊन कर्जमाफीची शासन दरबारी मागणी केली। आज उद्या सोमवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 11 वाजता दुसरा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यालयावरती एक दिवसीय धरणे आंदोलन करून या शासनाला जागे करण्यासाठी, शासनाला लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभा करतोय। मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे, या राज्यामध्ये शेतकऱ्यांना आज जवळपास 36 लाख शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आहेत। 36 लाख शेतकऱ्यांना जवळपास 25,000 कोटींची आपल्याला कर्जमाफी करण्याची गरज आहे। म्हणजे या 25,000 कोटीच्या कर्जमाफीसाठी शासन समितीचा अट्टास धरतंय, समितीसाठी समिती निवडतंय आणि वेळकाढूपणा करून शेतकऱ्याची आज परीक्षा घेते। आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। या राज्यामध्ये, देशामध्ये केंद्र सरकारचा अहवाल आहे, शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचं उत्पन्न अधिकच आहे। महाराष्ट्रामध्ये आज जवळपास दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होते। म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत असं मला म्हणावं लागेल। कारण तुम्ही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पाळण्याची वेळ आलेली आहे। आज तुम्ही समिती निवडायचा अट्टास कशासाठी केला? कारण या देशामध्ये, केंद्रामध्ये आज 16 लाख कोटीचं उद्योगपतींचं कर्ज तुम्ही राईट देता। एका बाजूला लाडक्या बहिणीसाठी वर्षाला 36,000 कोटींची तरतूद करता, एका बाजूला जो लोकांना नकोसा झालाय तो शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी रुपयांची तरतूद करता। त्याचबरोबर मेट्रोसाठी 1,08,000 कोटींची तरतूद करता। पण या 36 लाख शेतकऱ्यांसाठी तुम्हाला 25,000 कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला समिती निवडावी लागते। म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार हा करताय। यासाठी तुम्हाला जागे करण्यासाठी उद्या आम्ही राज्यभर धरणे आंदोलन करतोय आणि निश्चित उद्याचं आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा ह्याच्यापेक्षा तीव्र असेल याची शासनाने नोंद घ्यावी।